डोसा म्हटलं की अगदीच सगळ्यांना तो आवडत असतो. पण कधी-कधी आपल्याला डाळ तांदूळ भिजवायचं लक्षात राहत नाही किंवा ते भिजवलेलं नसतं आणि डोसा खायचा असतो. सोबत आपल्याला नारळाची चटणी, बटाट्याची भाजी आणि उडपी स्टाईल सांबारसुद्धा आपल्याला इथे खायचं असतं. तर अशा वेळेस आपण इथे डाळ तांदूळ न भिजवता एकदम झटपट असा आपण 10 मिनिटामध्ये डोसा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. सोबतच आपण सांबार, चटणी आणि बटाट्याची भाजीसुद्धा इथे बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे वळूया. आता इथे आज आपण उडदाची डाळ न वापरता मुगाची डाळ वापरणार आहे आणि डाळ तांदूळ आपण इथे भिजून घेणार नाही. तर इथे 1 वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 2 वाट्या रेशनचं तांदूळ स्वच्छ निवडून पाकडून घ्यायचं. स्वच्छ दोन्हीही साहित्य धुवून घ्यायचं. नंतर फॅन खाली आपल्याला चांगलं कडकडीत असं सुकून गिरणीवरून पीठ आपल्याला इथे दळून आणायचं. आता हे पीठ जरासा रवळसर असं दळून आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ इथे डोश्यासाठी खलून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला 1 वाटी रवा लागणार आहे आणि ज्या वाटीने रवा घेतलेला आहे तीच वाटी घट्टसर असं आपल्याला दही लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा आणि दही यामध्ये घालून घ्यायचे. आता रवा आणि दही आपल्याला यामध्ये का घालायचं, तर आपण डाळ तांदूळ भिजवत नाही आहे, डायरेक्ट आपण डोसा बनवणार आहे. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला पीठ घालायचं, जे आपण डाळ तांदळाचं दळून घेतलेले ते, आणि मिक्सरला पाणी घालून हे फेटून घ्यायचं. तर इथे बघू शकता या पद्धतीने आपण इथे फेटून घेतलेले. भांडं व्यवस्थित हिसळून तेच पाणी पातेल्यात घालायचं आणि त्यानंतरनं आपल्या अंदाजानुसार डाळ तांदळाचं पीठ यामध्ये घालून व्यवस्थित पीठ आपल्याला इथे खलून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता. आता इथे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे. 1 चमचाभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. इनो सोडा यामध्ये काहीच घालायचं नाही आहे. पीठ घातलं की हे पीठ आपल्याला साधारणतः 20-25 मिनटं तसंच भिजायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे सांबार बनवून घेणार आहे. आज सांबार आपण पूर्ण वेगळ्या पद्धतीने बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहे. शेवगा, गोड भोपळा, कांदा, टोमॅटो, चिंचेची चटणी, सांबार मसाला आणि कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे. 1 वाटी मी इथे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, हिंग आणि सांबार मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. चिरलेला कांदा, टोमॅटो, शेवग्याची ज्या आपण खापा करून घेतलेल्या त्या घालायच्या आहे. गोड भोपळा म्हणजे जो आपला श्रावण भोपळा असतो तो यामध्ये घातलेला आहे. वरनं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कुकरमध्ये घालून घेतलं की आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पळीभर आपल्याला यामध्ये तेल घालून चांगला डाळीचा गाळ होईपर्यंत आपल्याला ही मिश्रण जे आपण सांबारसाठी बनवले हे इथे शिजून घ्यायचं. इथे कांदा टोमॅटो आपण वेगळा परतला नाही आहे, तर डायरेक्ट डाळीमध्येच आपण कच्चा घालून दिलेला आहे. इथे बघू शकताय डाळ आपली व्यवस्थित सांबारसाठी शिजली गेलेली. शेवगा भाज्या पण आपण घातल्या त्याचा पण चांगला गाळ झालेला आहे. शेवग्याच्या शेंगा मात्र आपल्या तशाच शिल्लक राहिलेल्या आहेत, त्या अशा तुटलेल्या नाही, काहीच नाही. तडका आपण डाळीला देणार आहे. पळीभर तेल घालायचं, 10-15 मेथीचे दाणे घातलेले, जिरी आणि मोहरी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, बेडगी मिरची यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे, हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालून हा तडक्यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला चिंच गुळाची जी चटणी आहे, 2 चमचे चिंच गुळाची चटणी आपल्याला इथे घालून घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला एक छोटा गुळाचा खडा यामध्ये घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सांबार आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि सांबारला एक चांगली उकळी काढून घ्यायची. उकळी आल्याच्या नंतर पण आपल्याला सांबार 5 मिनिटभर तसंच उकळतं ठेवायचं आहे. इथे बघू शकताय छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असं आपलं इथे उडपी स्टाईल सांबार इथे बनवून तयार झालेले आहे. सांबार आपलं इथे बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर आपण इथे डोश्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची
भाजी इथे बनवून घेणार आहे. 2 बटाटे सोलून मी इथे बारीक अशी करून घेतलेले आहे. कांदा मी इथे घेतलेला आहे. उडदाची डाळ आणि चण्याची डाळ मी थोडी थोडी इथे घेतलेली आहे. ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची इथे लागणार आहे. तेल कढईमध्ये घालून घ्यायचं. त्यामध्ये सगळ्यात पहिलं डाळ आपल्याला दोन्ही डाळी घालायच्या. तेलामध्ये चांगल्या त्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या. मोहरी आणि जिरी यामध्ये घालायची. ठेचलेला लसूण घालायचा. हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्यानंतर कढीपत्तासुद्धा आपल्याला यामध्ये घालून हे चांगलं इथे परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि कांदा मात्र ढोश्याची भाजी बनवताना कांदा जास्त लालसर असा परतवला जात नाही, तर तो मोकळा सुटसुटीत होईपर्यंतच आपल्याला तो परतायचा असतो. आणि त्यानंतर त्यामध्ये हळद, हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि थोडीशी आमचूर पावडर इथे घालायची. जर तुम्ही टोमॅटो आणि लिंबू घालणार नसाल तर यामध्ये आमचूर पावडर घालायची. जर तुम्ही लिंबू किंवा टोमॅटो घालणार असाल तर आमचूर पावडर घालू नका, भाजी आंबट होईल. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हलवून चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून हलवून घेतलेले 2-3 मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये कुस्करून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आणि भाजी व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करायची. मिक्स झाल्याच्या नंतर झाकण ठेवायचं. 2-3 मिनटं वाफेवरती भाजी चांगली परतून घ्यायची. तर इथे बघू शकताय छान असा कलर आलेला आहे आणि मस्त अशी बारीक मऊ लुसलुशीत अशी पुरणासारखी डोश्याची भाजी इथे बनवून तयार झालेली. डोश्याची भाजी आपण इथे आता डोश्यासाठी बनवून घेतलेली. कलर खूप छान आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकताय. त्यानंतर आपण डोश्याबरोबर खाण्यासाठी साऊथ इंडियन पद्धतीने ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची हे सुद्धा यामध्येच बघणार आहे. तर ओला नारळ घेतलेला आहे. पाठीमागची काळी साल जी असते ती इथे काढून सुरीने असे काप करून घेतलेले. फुटाणा डाळ लागणार आहे इथे. बेडगी मिरची आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे. सफेद उडदाची डाळ आणि चण्याची डाळ सुद्धा तडक्यासाठी लागणार आहे. त्यानंतर आलं थोडं घेतलं आहे, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता इथे लागणार आहे. साऊथ इंडियन चटणी बनवताना यामध्ये लसणाचा वापर केला जात नाही किंवा कांदा वगैरे दुसरं काहीच घातलं नाही. तर मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये खोबरं, फुटाणा डाळ, आलं, हिरवी मिरची आपल्याला यामध्ये घालायची. चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी इथे वाटून घ्यायची. बघू शकता एकदम पांढरं शुभ्र अशी बारीक वाटली गेलेली आपली ही चटणी. दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला ही चटणी इथे काढून घ्यायची. तडक्यासाठी आपल्याला पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की चण्याची डाळ आणि सफेद उडदाची डाळ आपण इथे घेतलेली ती तेलामध्ये तळून घ्यायची. जिरी मोहरी आपल्याला तेलामध्ये घालायची. 2 बेडगी मिरची मी इथे छोटे छोटे घेतलेल्या आहेत ते घालायचा. कढीपत्ता घालायचा. इथे मात्र आपल्याला गॅस इथे बंद करायचा आहे. हलवून घ्यायचा तडका आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये हिंग घालून तडका हलवायचा आणि हा तडका चटणीवरती आपल्याला इथे गरम असतानाच इथे घालून घ्यायचं. तर आपला इथे तडका बनवून तयार झालेला आहे. चटणीवरती घातल्याच्या नंतर लगेच आपल्याला हा तडका इथे चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा. म्हणजे तडक्याचा जो स्वाद असतो तो चटणीमध्ये लगेच असा मिक्स होतो. तर इथे झालं आपल्या साऊथ इंडियन पद्धतीने ओल्या नारळाची पांढरशुभ्र अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपण इथे बनवून घेणार आहे डोसा बनवून घेणार आहे. आता डोसा आपण इथे पीठ आंबवलं काहीच नाही आहे, कारण इन्स्टंट असं आपण इथे झटपट डोसा बनवून घेणार आहे. बघू शकताय छान असं भिजलं गेलेलं आहे, पातळ नाही घट्ट नाही. पॅन मी इथे गरम करायला ठेवला होता. त्यानंतर डोसा आपला चिटकू नये म्हणून पाणी घालून घ्यायचं आणि पाण्यात टाकल्याच्या नंतर कपड्याने पॅन पुसून घ्यायचा. नंतर त्यावरती तेल घालून घ्यायचं आणि नंतर डोशाचं पीठ घालून हलक्या हाताने डोसा आपल्याला इथे पॅनवरती पसरून घ्यायचा. पसरल्याच्या नंतर कढईने सुद्धा आपल्याला इथे तेल सोडायचे. वरनं थोडंसं तुम्ही सोडलं तरी चालेल आणि दोन्ही साईडने आपल्याला डोसा चांगला
भाजून घ्यायचा. बघू शकताय छान असा भाजला गेलेला आहे. कलरसुद्धा छान आलेला आहे आणि जास्त तो कडकसुद्धा नाही आहे किंवा जास्त तो असा पंजी मऊ लुसलुशीतसुद्धा नाही आहे. तर व्यवस्थित असा आपला बनवून झालेला आहे. दुसरा डोसा बनवताना सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. कारण आपण पॅन जो असतो तो गरम झालेला असतो आणि आपण डोशाचं पीठ घातलं की गरम पॅनवरती पीठ व्यवस्थित पसरलं जात नाही. म्हणून आपल्याला थोडासा तो थंड करून घ्यायचा असतो आणि मग पीठ आपल्याला इथे पसरून घ्यायचं असतं. तर दुसरासुद्धा आपला डोसा बनवून झालेला आहे. तिसरासुद्धा आपण इथे त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आज आपण झटपट असा नाश्त्यासाठी किंवा घरी कोणी पाहुणे आले असेल आणि त्यांनासुद्धा आपल्याला नाश्त्यासाठी असं काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर तुम्ही झटपट या पद्धतीने डोसा बनवू शकता. फक्त डाळ तांदूळ तुम्ही इथे स्वच्छ धुवून वाळवून ती तुम्ही गिरणीवरून दळून आणलं की अगदी तुम्ही महिनाभरसुद्धा हे पीठ चांगलं वापरू शकता. काहीही त्याला होत नाही आणि मनात येईल तेव्हा तुम्ही डाळ तांदळाचा डोसा बनवू शकता. तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण इथे डोशाची थाळी बघितलेली. ती तुम्हाला कशी वाटली आणि डोसा बनवण्याची आयडिया कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक